गोलंदाजी करत असताना एक विकेट भूषण ठरलाय, भूषण पाटील. चला मी सचिन भोईर. भूषण पाटील तलोजा मजकूर. गोलंदाजी चांगली झाली, एक विकेट आणि 16 धावा. यस भूषण या आपण 16 धावांची विस्फोटक केले आणि एक षटक त्यांनी फेकला, एक विकेट प्राप्त केलाय. तर भूषण भोईर, संतोष म्हात्रे आणि गौतम कोपरकर यांच्या शुभास्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅच देतोय भूषण भोईरला, भूषण पाटीलला. यस भूषण. गौतम कोपरकर आणि आमचे सचिन संतोष म्हात्रे यांच्या हस्ते भूषण पाटीलला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. चला इथे आता एक शो मॅच आपण पाहतोय, डॉक्टर वर्सेस आयोजक कमिटी. तर सामन्याला सुरुवात, यानंतर सेकंड राऊंड चा सामना असेल बघा. तलोजा मजकूर जो संघ जिंकलाय आणि जो संघ पहिला जिंकलाय सिद्धी करवले, या दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचं टॉस साठी. इनिंग नंतर या लगेच. तर पंचांना विनंती, मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय. या शो मॅच साठी आपण विशेष पंच या ठिकाणी नियुक्त केले आणि चला जा क्रिश. हा जा हरेश. साई 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 गेले तरी चालतील आपले. साई राजे. चला डॉक्टर्स टीम तलोजा टायगर, आपला 12th मॅन येऊ द्या सर. येस, आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेले. डॉक्टर साहेब आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एक्झिबिशन मॅच आहे खरं तर. एकूणच आपल्या धकाधकीच्या आयुष्यामधून समाजसेवा, खरं तर डॉक्टरी पेशा म्हणजे एक प्रकारचा समाजसेवा आहे. एकूणच जर आपण कार्य पाहिलं डॉक्टरांचं, डॉक्टर हे देवदूत का असतात. करोनासारख्या भीषण काळामध्ये आपण पाहिलं संपूर्ण जग जिथे कैद झालं होतं आपल्या घरामध्ये, तिथे डॉक्टर प्रत्येकाच्या मदतीला धावून आले आणि त्यांच्या माध्यमातून समाजाची खऱ्या अर्थानं सेवा केली गेली. फक्त करोनासारखा काळच नव्हे तर त्या व्यतिरिक्त दररोज दैनंदिन जीवनामध्ये अनेक रुग्णांना त्यांना रोगमुक्त करण्याचं काम हे डॉक्टर्सच्या माध्यमातून केलं जातं. एक आपल्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना की डॉक्टरांना अनन्यसाधारण महत्व आहे आणि असे डॉक्टर्स मात्र आपल्या धकाधकीच्या जीवनातून, आपल्या अत्यंत बिझी शेड्यूल मधून या ठिकाणी आनंदाचे काही क्षण या स्पर्धेच्या माध्यमातून लुटताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पण नितीन गोकुळ माने यांच्याकडून मात्र हे पारितोषिक आहे. नितीन यांच्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा सांघिक धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुला केला जात आहे. एकीकडे जर पाहिलं ना तर या स्पर्धेच्या आयोजनासाठी अहोरात्र मेहनत घेतलेले आमचे आयोजक आणि दुसरीकडे मात्र समाजासाठी सर्वाधिक महत्त्वाची कामगिरी बजावणारे आमचे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व अर्थातच डॉक्टर्स 11 अर्थातच टायगर. तर राहुल भोईर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. संघनायकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. या गावचे सुपुत्र आणि उच्च शिक्षित व्यक्तिमत्व डॉक्टर 11 म्हटलं टायगर ग्रुप, डॉक्टर्स 11 तलोजा टायगर्स या ठिकाणी जर आपण पाहिलं डॉक्टर्स असोसिएशन, अनेक डॉक्टर्स मिळून एकत्रितपणे क्रिकेट या खेळाबद्दल प्रत्येकालाच एक जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचा नाता आहे. परंतु इथे मात्र हात खुले करण्याची संधी कव्हर आणि मिड ऑफच्या मधून कमालीचं टायमिंग आहे. चेंडू गोळीच्या वेगाने जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4. आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक खेळाडू जे आज क्रिकेटपासून दुरावले गेलेत
त्या खेळाडूंबरोबरच सध्याच्या घडीला क्रिकेट खेळाशी संलग्न असणारे खेळाडू, परंतु इथे मात्र काय घडतंय, धीम्या गतीचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस, मिळते सफलता डॉक्टर राहुल यांना. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, पहिला हॅलो. फलंदाज. तर यानंतर सामना असेल बघा सिद्धी करवले आणि तलोजा मजकूर. दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी उपस्थित राहायचं आणि तलोजा मजकूरचे आमचे जग्गूदादा मुंबईकर हे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय मयूरशेठ दाभणे हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. पण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोनित आलेत आणि रोनित साठी भाऊची गँग या ग्रुप कडनं मात्र तब्बल 3 षटकारांसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक. क्या आणि बात. जगदीश मुंबईकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी पाण्याची सुविधा ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली त्यांचा आभार. इथे मात्र पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. हो, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. धावा महत्वाच्या धावफलकावरती येत आहेत आणि या 4 धावेंच्या बरोबरीनं एक गडी बाद संघ पुढे सरसावत असताना 10 धावा धावफलकावर. 10 रन्स ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती आहेत. एक खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या धक्काधक्कीच्या आयुष्यामधून एक आनंदाचे क्षण शोधण्याचा प्रयत्न आमच्या डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला. खरं तर खूप चांगला खेळ आहे. डॉक्टर राहुल या गावचे सुपुत्र आहेत. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. षटक समाप्तीची होते घोषणा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 षटकांचं हे पहिलं सत्र या ठिकाणी असणार आहे. सुरुवात थोडीशी संत पाहायला मिळाली. एक गडी गमावलाय आयोजन समितीनं आणि अर्थातच नितीन ज्यांच्यावरती इनामांची बरसात केली गेली होती. नितीन परतल्यानंतर रोनित आले इन ॲट नंबर 3 आणि त्यांच्या समवेत जर पाहिला तर सागर अद्यापही आपला खाता उघडू शकले नाहीयेत. येस, जर्सी क्रमांक 7 गोलंदाजी या ट्रॅक वरती आपल्याला आपल्या वैयक्तिक स्पेल मधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळताना डॉक्टर आशिष या ठिकाणी मात्र आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. तलोजा टायगर्स खऱ्या अर्थानं टायगर प्रमाणे खेळ मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी हा संघ ओळखला जातो. मागच्या स्पर्धेमध्ये देखील आपण इथे पाहिलं, परंतु काय घडतंय मैदानाच्या आत चेंडूचा अचूक अंदाज आला नाहीये आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय आणखीन एक दमदार चौकार. धावा धावफलकावरती यायला सुरुवात झाली आहे. आता सागरनं देखील आपले हात खुले करण्याची संधी इथे मात्र गमावली गेली नाही आहे. जुने जाणते खेळाडू आहेत. अनेक सामने ज्यानं जीसीसी पेंदर संघासाठी आपल्या खेळाच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानं गाजवली ते सागर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा हा चेंडू पंचाने अवंतर घोषित केला आहे. थोडंसं दिशेवरचं नियंत्रण या ठिकाणी तुम्हाला राखावं लागेल. इट्स अ व्हाईट बॉल. एका धावेनं संघाची धावसंख्या मात्र 15 आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला एक्स्ट्रा बाउन्स खांद्यांचा वापर केला जातोय. कमालीची गोलंदाजी आहे. डॉक्टर आशिष या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. खरं तर क्रिकेटबद्दल असणारं प्रेम, क्रिकेटबद्दलची आत्मीयता, क्रिकेटबद्दल असणारी आवड मग तो कोणीही असो, भारतीयांसाठी जर आपण पाहिलं ना तर क्रिकेट हा फक्त खेळ नाहीये, तर क्रिकेट एक धर्म म्हणून देखील मानणारे बरेचसे क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र 2 धावा घेण्याची संधी मिळाली. या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ पुढे सरकला. हळूहळू का होईना धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ही जमेची बाजू असणार आहे. एकूणच जर पाहिलं तर जितक्या धावा धावफलकावरती उभारल्या जातील येणाऱ्या सत्रामध्ये त्या धावांचा दबाव हा प्रतिस्पर्धी संघावरती निर्माण केला जाऊ शकतो. इथे हाफ ट्रॅकर होता. हात खुले करण्याची संधी, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. चूक होणार नाहीये. कंप्लीट केला जातोय झेल. सागरची खेळी मात्र येते संपुष्टात. विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर येताना सागर बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना विकास आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आयोजक, दुसरीकडे डॉक्टर्स असोसिएशन अर्थातच तलोजा टायगर्स. क्रिकेटनं अक्षरशः सर्वांना मी म्हणेन वेट लावलंय.
असा हा क्रिकेटचा खेळ. अगदी विकास यांचा जर विचार केला तर आणखीन एक जुने जाणते खेळाडू, अनेक मैदानं गाजवणारा हा खेळाडू मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं आपल्याला मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय. टायगर इज बॅक म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये, कारण अनेक मैदानं गाजवणारे हे खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या उमेदीच्या काळामध्ये आपल्या गावासाठी, आपल्या विभागासाठी, आपल्या तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी ज्यांना अक्षरशः खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली, या खेळाडूंना मात्र आपण पुन्हा एकदा या व्यासपीठाच्या निमित्तानं मुख्य मंचावरती येताना पाहतोय. प्रत्येकाचं समाजासाठीचं योगदान हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. मैदानाच्या आतमध्ये आपण डॉक्टर्स 11 पाहतोय. तळोजा टायगर्स डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून हा संघ, आणि यावेळेला मुख्य मंचावरती ज्यांचं शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. खरं तर समाजासाठी 24 तास कर्तव्यदक्ष असणारे सक्षम पोलीस अधिकारी यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर पोलीस म्हटलं ना तर खाकी वर्दीतील देवमाणूस म्हणून देखील पोलिसांची आपण ओळख पाहिली. एकूणच जर पाहिलं तर 24 तास आज आपण सुरक्षित आहोत, कारण खाकी वर्दीतील हा देवमाणूस आपल्या संरक्षणासाठी नेहमी उभा आहे. आणि अशा कर्तव्यदक्ष सक्षम अधिकाऱ्यांना मात्र आपण या सामन्यांचा आनंद लुटताना देखील या मुख्य मंचावरती पाहतोय. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ज्यांचं बिरीद वाक्य आहे, असे आमचे सक्षम पोलीस अधिकारी यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. 2 गडी बाद 17 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. एकीकडे आयोजनाचा आलेला जो शारीरिक थकवा आहे, त्या थकव्यातून आनंदाचे काही क्षण शोधण्याचा प्रयत्न, आणि अगदी त्याच वेळेला डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून ही टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला गेलाय. गरंगळत चेंडू जातोय डीप लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आय थिंक डॉक्टर राहुल त्या ठिकाणी चेंडूवरती वेगाने येत आहेत. तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. वेल इन कंट्रोल सामना ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून केला जातोय. तिसरे षटक हाताळण्यासाठी डॉक्टर वैभव आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. प्रत्येक जण पण डॉक्टर वैभव यांचा जर आपण विचार केला तर पेंदरगावचे आणखीन एक सुपुत्र, एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व. डॉक्टर्स म्हटलं ना तर समाजानं एक आदरानं पाहिलं जाणारं एक व्यक्तिमत्व आहे. आणि एकूणच जर पाहिलं तर क्रिकेट या खेळानं सर्वांना भारावून सोडलंय. मग ते डॉक्टर्स जरी असतील तरी क्रिकेट या खेळाबद्दलचं त्यांचं आकर्षण आपण नेहमीच पाहिलंय. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये विकास यांची बॅट तळपती आहे. आडव्या बॅटनं केलाय प्रहार. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते. येस सर. तर नक्कीच आपण व्यासपीठावरती आत्ताच यांचं इथे आगमन झालंय. खऱ्या अर्थाने ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत, कारण कोरोना कालामध्ये ते कोरोना योद्धा म्हणून त्यांना गौरवण्यात देखील आलं. असे आपले तळोजा पोलीस स्टेशनचे पोलीस ऑफिसर आदरणीय निलेश महाजन साहेब आणि गौरंग पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या व्यासपीठावरती आम्ही स्वागत करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आमचे उत्तम शेठ भोईर यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे साहेब. नक्कीच सामन्याकडे आपण जरूर वळतो. संदीपजी पाटील सर ज्यांचा उल्लेख आपण केला, करोनासारख्या काळातच नव्हे तर आज आपण प्रत्येक सण उत्सव आनंदाने साजरा करतो. आणि का करू शकतो तर खाकी वर्दीतील हा देवमाणूस सदैव आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या संरक्षणासाठी, आपल्या आनंदासाठी नेहमी तत्पर आपल्याला पाहायला मिळतो. अगदी वेळेला आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपली कर्तव्य बजावत असताना खऱ्या अर्थानं या सक्षम अधिकाऱ्यांना आपण पाहतोय. गुन्हेगारांचा अगदी नायनाट करणं, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे ज्यांचं ब्रीद वाक्य आहे, ते खऱ्या अर्थानं सक्षम अधिकारी आणि त्यांचा मात्र आपण या मुख्य मंचावरती शुभागमन पाहतोय. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. एकूण धावसंख्येचा तर विचार केला, यावेळेला मात्र मोठा फटका खेळाचा मानस बॅटीचा लीडिंग एज. यष्टी रक्षकापासून थोडासा दूर जाणारा चेंडू होता. प्रयत्न जिकरीचे पाहायला मिळाले, मात्र शेवटच्या क्षणाला सेफ लँडिंग होती आहे. रोनित अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे. आणि भाऊची गँग या ग्रुपकडनं मात्र तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिक असेल. रोनितसाठी सलग 3 षटकार त्याच्या बॅटमधून जर आले, वा एखाद्या खेळाडूची गुणवत्ता असते ना त्याच वेळेला त्याच्यावरती पारितोषिकांची खैरात केली जाते. कोणत्याही खेळाडूवरती पारितोषिकं लावली जात नाहीत. आणि अगदी आमच्या मान्यवरांना
किंबहुना प्रेक्षकांना समर्थकांना ही अपेक्षा असते की जे लावले गेलेलं पारितोषिक आहे ते खेळाडूने जिंकावं. या अगोदरचा सामना जर आपण पाहिला, तलोजा पापडीचा पाडा जो संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये एक सामना जिंकून अजूनही आपलं आव्हान कायम ठेवून आहे आणि त्या संघानं जो विजयाचा जल्लोष या मैदानावरती केला ना, वाखाणण्याजोगा होता. आज ही जी गर्दी आपण पाहतो ना, यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त समर्थक हे तलोजा पापडीचा पाडा या संघाचे समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. आणि का असू नये, एका मोठ्या कालावधीनंतर जय महाराष्ट्र पापडीचा पाडा संघ पुन्हा एकदा मैदानावरती कमबॅक करतोय आणि दर्शवतोय की टायगर इज बॅक. आणि यावेळेला मात्र तलोजा टायगर्स संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतात. धावा मर्यादित रोखण्याचा प्रयत्न होतोय, परंतु इथे विकास, क्या बात आहे, काय कमालीचा फुटवर्क आहे. क्रिकेट या खेळामध्ये फुटबॉल कसा खेळला जातो याचं उदाहरण मात्र दिलंय. पावलांचा वापर केलाय, चेंडू अडवला गेलाय, चेहऱ्यावरती स्माईल आहे. आणि का असू नये, धकाधकीच्या जीवनातून रुग्णांची सेवा करताना स्वतःचं आयुष्य जगणं जणू विसरून गेलेत आणि या क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून ते आनंदाचे क्षण या स्पर्धेच्या माध्यमातून लुटत असताना खऱ्या अर्थानं आपण आयोजकांचं देखील कौतुक करूया की त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आमच्या डॉक्टर्स असोसिएशनला. आणि डॉक्टर्स असोसिएशननं देखील या मिळालेल्या संधीचा सोनं करत असताना आपला सर्वोत्तम खेळ मैदानावरती दाखवला जातोय. 27 या धावसंख्येवरती मर्यादित ठेवलं गेलंय. 28 धावा धावफलकावरती आल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून विकास यांच्या बॅटमधून किमान 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल आणि ती क्षमता आहे. विकास यांच्या बॅटमधून एक चौकार आतापर्यंत पाहायला मिळाला. यावेळेला मात्र केलाय घणाघाती प्रहार आणि जणू समालोचकाच्या शब्दांना दिलाय हा मान. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. विकास यांच्या बॅटमधून षटकार आलाय. कुठेतरी धावसंख्येला आता आकार देण्याचा प्रयत्न. असाही एक खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला ज्याच्या बॅटमधून आलेल्या सलग 3 षटकारानं संघाचा विजय संपादित केला. परंतु दुर्दैवानं पुढील सामन्यामध्ये त्या संघाला या स्पर्धेला मुकावं लागला. नावडे संघ, तो संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसात पाहायला मिळाला. विकास पुन्हा एकदा जोरकस प्रहार केला. यावेळेला वाईड इज लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू गॅदर केला जाईल. रोनितनं दुसऱ्या धावेसाठी कॉल केला. खूप चांगलं कॉर्डिनेशन दोनही खेळाडूंचं पाहायला मिळालं. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आल्या 2 धावा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. इथे पुन्हा एकदा गगनभेदी षटकार पाहायला मिळणार का, कारण धावा धावफलकावरती आल्या 36 आणि जर का 4 षटकांचा सामन्यांचा आपण विचार केला तर कमीत कमी 10 रन्स पर ओव्हर या धावगतीने जर धावा धावफलकावरती आल्या तर एक आव्हानात्मक धावसंख्या असू शकते. आणि त्याकरता तुम्हाला शेवटच्या चेंडूवरती मात्र किमान एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये. जर्सी क्रमांक 10 डॉक्टर वैभव त्या ठिकाणी या चेंडूची अडवणूक करतायत. जोपर्यंत परतफेकी होईल तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. 2 धावा पूर्ण झाल्यात का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. परंतु ऑन स्क्रीन आपण पाहू शकता, लाईव्ह स्क्रीन आपण पाहू शकता, इथे मात्र फलंदाज बाद आहे. शेवटच्या चेंडूवरती फक्त एकेरी स्वरूपाची धाव. येस सर. तर आपण इथे सन्मान घेतोय. आपण पाहतोय शिवतेज मित्र मंडळ व गावदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पेंदर ग्रामस्थ मंडळ च्या वतीने स्वर्गीय जीवा भोईर हिच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये आमचे आजचे प्रमुख मान्यवर आदरणीय तलोजा पोलीस स्टेशनचे पोलीस ऑफिसर निलेश महाजन साहेब, त्याचबरोबर गौरंग पाटील साहेब या दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही इथे सन्मान करतोय. मी उत्तम शेठ भोईर आणि सचिन भोईर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते निलेश महाजन साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. कारण वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 6वं वर्षाची परंपरा नेहमीच जपती ठेवली आहे. कारण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक म्हटलं त्या स्पर्धेचे ओके सन्मान आपण इथे करतोय सरांचा. यस. त्याचबरोबर गौरंग पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय. कारण तर दोन्ही कॅप्टन या आम्ही साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस देखील करणार आहोत. तर चला सिद्धी करवले आणि तलोजा मजकूर या दोन्ही या.
सिद्धी करवले टीम कॅप्टन आलेला आहे. तलोजा टीम कॅप्टन आपण या. तलोजा संघाचा संघनायक मी पहिलाही सांगितलं होतं. ओके ठीक आहे. धन्यवाद सर. तर आपण इथे टॉस घेणार आहोत. तच्छ रात्रीतील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल तलोजा मजकूर वर्सेस सिद्धी करवले या दोन संघांमधली लढत असेल. तर सिद्धी करवले टीमच्या कॅप्टनला शेवटची पुकार आहे. सिद्धी करवले आले का? ओके ओके सॉरी. तलोजा मजकूर संघाला शेवटची पुकार आहे. टॉस साठी जर उपस्थित राहिला नाही तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. कारण इनिंग ब्रेक नंतर तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे. तर धन्यवाद संदीपजी पाटील सर. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. ऑर्गनायझर्स अर्थातच आमचे आयोजक आणि आयोजकांनी धावा उभारल्या गेल्या. 37 टार्गेट सेट केलं गेलं. डॉक्टर्स 11 संघासाठी अर्थातच तलोजा टायगर्स संघासाठी 38 धावांचं टार्गेट ऑन स्क्रीन आपण या ठिकाणी पाहू शकता. 2 सलामीवीर फलंदाज डॉक्टर अनिकेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय डॉक्टर स्वप्नील. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय राजेश कोपरकर. वेगवान आणि तेच तर राज गोलंदाजी. थोडासा वेग नियंत्रित पाहायला मिळेल परंतु पहिल्या चेंडूवरती पहा ऑर्गनायझर्स आता देखील या ठिकाणी दमखम दाखवतायत गोलंदाजीचा. होय पहिल्या चेंडूवरती मात्र मोठी सफलता. डॉक्टर अनिकेत बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. चला या आपण टॉस घेऊया इथे. यस गौतम कोपरकर यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. हा मंडप आले. एका टावर मध्ये थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला बघा. समोर टावरच्या समोर जे प्रेक्षक आहेत टावरला आपण स्पर्श करू नका. हा नितीन भोईर जिथे उभे आहेत त्या टावर 6 यस यस जिथे जी मोबाईलची टॉस दाखवली जाते बघा तिथे जा. मंडप आले. चला आपण टॉस करतोय. सिद्धी करवले टीम इथे टॉस जिंकले. निर्णय फिल्डिंग. चला पेंडिंग ना डिसिजन द्यायचंय बाबू. हा फिल्डिंग. कारण सेकंड राऊंडला तुम्हाला निर्णय घेऊनच यायचा याची नोंद घ्या आणि उद्यापासून डायरेक्टली टॉस बॉक्स मधूनच निर्णय. पेंडिंग नसेल तर इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्याने सिद्धी करवलेने. यस सर. तर या ठिकाणी डॉक्टर आशिष पहिल्या चेंडूवरती मात्र दमखम दाखवलाय. एकूणच जर पाहिलं ना तर प्रतू या क्षेत्ररक्षकासाठी देखील पारितोषिक आलंय. भाऊची गँग यांच्याकडून मात्र प्रत्येक झेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रथमेश जर्सी नंबर 22 प्रतू अगदी आमच्या ठीक समालोचन कक्षाच्या समोर आहे. भाऊची गँग म्हटलं ना तर जे आमचे स्क्वेअर लेग पंच आहेत त्या स्क्वेअर लेग पंचांचा एक संघ आहे, एक टीम आहे आणि त्या अंडर 19च्या टीमचं ते प्रतिनिधित्व करतात. पॅकर्स आहेत, पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जी टीम तयार केली आहे ना त्याला भाऊची गँग हे संबोधलं गेलंय. खरं तर गँग म्हणजे कोणत्याही प्रकारची अशा गँग नाही आहे. क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून एकत्र आलेली काही मित्रमंडळी आहेत आणि अंडर 19चे ते सगळे खेळाडू आहेत. चला इथे पारितोषिक आलंय. स्वप्नीलच्या बॅट डॉक्टर स्वप्नील यांच्या बॅटमधून जर का षटकार आला तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल डॉक्टर धनराज यांच्याकडून. आणि रिक्षा संघटना यांच्याकडून मात्र विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. असं वाटतं की हे समालोचन कक्ष नसून एखाद्या बँकेचं कॅश काउंटर आहे की काय. इतके प्राइजेस मात्र या ठिकाणी आलेले आहेत. आणि डॉक्टर स्वप्नील यांच्या बॅटमधून देखील षटकारांची अपेक्षा असणार आहे आणि खरं तर सामना रंगतदार होणार यातील मात्र शंका नाहीये. 8 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी गमावला गेलाय. एक षटकार
देखील पाहायला मिळाला आहे, परंतु षटकारानंतर गोलंदाजाचं खूप चांगलं कमबॅक आपल्याला या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळत आहे. अंतिम चेंडू देखील फेकला गेलाय, निर्धाव षटक समाप्त होत आहे. पहिलं 8 धावा धावफलकावरती. एकूण धावांचा विचार केला तर आता मात्र येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 30 धावांची गरज. 18 चेंडू 30 धावा. सामन्यामध्ये रंगत अजूनही कायम आहे. खरं जुने जाणते खेळाडू या संघामध्ये आहेत, त्याचबरोबर युवा खेळाडूंना देखील संधी या संघाच्या माध्यमातून दिली गेले. ऑर्गनायझर्स अर्थातच आमचे आयोजक, ज्यांना या स्पर्धा आयोजन करण्यासाठी अनेक प्रकारचे श्रम या स्पर्धेच्या माध्यमातून घ्यावे लागले. शारीरिक श्रम असेल, मानसिक श्रम असेल. या स्पर्धेला आयोजन करत असताना मैदानाची डागडुजी आहे, मैदानाची व्यवस्था, पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान, संघांची जुळवाजुळव, या सर्व काही गोष्टी अगदी इथे दररोज रात्री पॅकअप झाल्यानंतर ना कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो आमच्या आयोजन समितीला हा संपूर्ण इथला जो लवाजमा आहे तो गोळा करण्यासाठी. यावेळेला मात्र जोरकस प्रहार केलाय, अलॉंग द कार्पेट चेंडू खेळवालाय. लॉंगर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय, तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती आले आहे. तर भाऊची गँग यांच्याकडून मात्र विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल रोनित साठी. रोनित हा विशेष आवडीचा खेळाडू दिसतोय भाऊच्या गँगचा. येस, त्या गँगचा एक मेंबर आहे, त्या गँगचा एक खेळाडू आहे. अंडर 19चा हा खेळाडू आहे आणि अगदी गँग म्हटलं ना तर गँगचा शार्प शूटर जसा असतो ना तसा हा खेळाडू आहे. इथे मात्र जोरकस प्रहार डॉक्टर स्वप्नील यांच्या बॅटमधून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार षटकार, 1000 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी नक्कीच डॉक्टर स्वप्नील या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. आणि हे पारितोषिक दिलं जाईल आमच्या समेत धनराज मोटर्स यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला हे पारितोषिक पाहायला मिळत आहे. येस, पुन्हा एकदा 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. जितके षटकार आज डॉक्टर स्वप्नीलच्या बॅटमधून येतील ना तितके 1000 मात्र या ठिकाणी जमा होतील. क्या बात आहे. धनराज मोटर्स. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, कमालीची या ठिकाणी फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. दबाव बनवला, पहिली धाव अतिशय वेगाने घेतली, त्यानंतर मात्र यसचा कॉलिंग आला. दुसरी धाव देखील सहज शक्य. या एका दुहेरी धावेनं संघ मात्र पुढे सरसावत असताना 17 धावा धाव फलकावरती. विजयासाठी 38 धावांचं लक्ष, अजूनही 21 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा आलाय आणखीन एक दमदार स्ट्रोक, परंतु प्रतू येतोय झेलच्या खाली. प्रथमेशनं टिपलाय झेल. भाऊच्या गँग यांच्या माध्यमातून दिला जाईल तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक. प्रतूचं पारितोषिक देखील जमा झालंय. स्वप्नील, डॉक्टर स्वप्नील मात्र या ठिकाणी बाद झालेत. खरं तर मोठ्या अपेक्षा होत्या, तर या ठिकाणी नवीन फलंदाज अर्थातच डॉक्टर स्वप्नील भोईर यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 9. पुन्हा एकदा धनराज मोटर्स यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. आज डॉक्टर्स असोसिएशन न प्रभावित करणारा खेळ केलाय गोलंदाजीमध्ये आणि आता मात्र फलंदाजीतील ही चमकदार कामगिरी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार का? प्रतूला मात्र आली आहे संधी, परंतु इथे थांबणार तर डॉक्टर स्वप्नील कसला येतोय दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. ऑफर कंटिन्यू. आमचे धनराज मोटर्स आज मात्र ATM खुला झालाय. तब्बल 2000 रुपयांची पारितोषिक आतापर्यंत त्यांनी लावली आणि ती 2 पारितोषिक मात्र दोनही डॉक्टर स्वप्नील्सनं जिंकली. या ठिकाणी डॉक्टर स्वप्नील भोईर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. संघ जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस प्रहार फाईनच्या क्षेत्रातून गोळीच्या वेगानं चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेला 4 धावांसाठी येतोय दमदार चौकार. सामना आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठे आक्रमक स्ट्रोक, कलात्मक फटके मैदानाच्या आतमध्ये साकारताना डॉक्टर स्वप्नील भोईर. 27 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक, 11 धावांची गरज. या षटकामध्ये महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या. या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात. या संपूर्ण सामन्यातलं हे सर्वात महागडे षटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. कुठेतरी आयोजकांचं जे स्वप्न होतं ना या स्पर्धेमध्ये एक्झिबिशन मॅच जिंकण्याचं,
त्या स्वप्नावरती कुठेतरी विरजण टाकणारं हे षटक ठरलं. परंतु क्रिकेट आहे, 12 चेंडू, अजूनही 11 धावांची गरज आहे आणि या 11 धावा डिफेंड करायच्या असतील ना तर तुम्हाला सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागेल. परंतु इथे मात्र आणखीन एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेला फलंदाज डॉक्टर आशिष यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय हा षटकार. चला, पोंडा ग्रुप यांच्याकडून खूप सारे ग्रुप्स आहेत. पिंदर म्हटलं तर खूप सारे ग्रुप्स आहेत. पोंडा ग्रुप यांच्याकडून सागर या गोलंदाजांसाठी मात्र प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु सामना इथे पूर्णतः आवाक्यामध्ये आणलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला येतोय समोरच्या दिशेनं चौकार, 37 धावा. षटकारानंतर आलेला हा चौकार धावसंख्येची बरोबरी आपल्याला पाहायला मिळते आणि तिथून अवघ्या 1 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. येस, या ठिकाणी येतोय आणखीन एक बिग हिट, 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सामना एक हाती जिंकला 2.2. 14 चेंडूमध्ये मात्र या 38 धावांचा यशस्वी पाठलाग मैदानावरती पाहायला मिळाला. आणि ही जी एक्झिबिशन मॅच जितक्या धमाकेदार पद्धतीने व्हायला हवी होती ना, ती धमाकेदार पद्धत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच डॉक्टर आशिष ठरतायत. त्यांच्या बॅटमधून आल्या नाबाद 8 चेंडूंमध्ये तब्बल 24 धावा.